आयोजकांच्या वतीनं आपलं सुद्धा सहर्ष स्वागत केलं जात आहे. मात्र इथून आई एकविरा फायटर्स लोणावळा संघाचा जर इतिहास पाहिला तर ज्या ज्या वेळेस या ग्राउंडवरती टुर्नामेंट भरवल्या जात आहेत त्या टुर्नामेंटमध्ये नक्कीच त्यांची एंट्री असते आणि त्या एंट्रीमध्ये मात्र चांगला खेळ या ग्राउंडवरती त्यांच्याकडनं केला जातो. दी पाहायला गेलं तर तसाच खेळ पूर्वार्थामध्ये बॅटिंग करत असताना आई एकविरा फायटर्स लोणावळा संघाचा पाहायला मिळाला आणि तदनंतर गोलंदाजी करत असताना मात्र चांगली गोलंदाजी त्यांच्याकडनं मात्र पाहायला मिळाली. इथून पाहायला गेले तर दुसरी लढत दी एका साईडला झुम्मपट्टी बी त्यांच्या विपक्षात मात्र फाईट करेल सांगवी संघ मैदानाच्या आतमध्ये. सलामीची जोडी इंटर झाले सांगवी संघाची रघुनाथ आणि त्याच्या साथीला स्वामित. धी पाहायला गेलं तर 4 षटकांची मॅच आहे. चला झुम्मपट्टी संघ आपण स्पीडअप करायचा आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती राजनला पाहू शकाल. धी पाहायला गेलं तर भरपूर चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीस येईल यात मात्र शंका नाही आहे. मात्र इथून जर पाहायला गेला तर क्षेत्ररक्षण चांगलं सजवलं गेलं. इथून पाहायला गेलं तर एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मध्ये पाहायला मिळतो. एक लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. 38 सर्कलचं हे षटक आहे राजनचं आणि पहिलाच बॉल फेकला जाईल. ऑन साईडला मोठा फटका रघुनाथच्या बॅट मधनं आलाय. हा ऑन साईडला षटकार ठोक डीजे. धन्यवाद डीजे. षटकारांना सुरुवात रघुनाथनं मात्र केल्या. हा बॉल अप्रतिम राहिला. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धी निराशा नजरेने या बॉल वरती पाहायला मिळाला बॅटर रघुनाथला. धी पाहिलं ना तर इथून दोन्ही संघ एकाच ताकदीचे. आज मात्र या टुर्नामेंट मध्ये चांगला खेळ कोणाचा होणार कारण पहिल्याच बॉल वरती षटकार लगवला रघुनाथनं. त्यानंतर दुसऱ्याच बॉल वरती कमबॅक करून दाखवला राजननं. पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल अगदी परफ्यूम डिलिव्हरी नाकाच्या जवळून हा बॉल डॉट फेकला गेला राजन या गोलंदाजाकडं. जर पाहिलं ना इथून चांगली गोलंदाजी सध्याच्या स्थितीला या 2 बॉल वरती पाहायला मिळाले. पहिल्या बॉल वरती षटकार आल्यानंतर सलगचा दुसरा बॉल डॉट पाहायला मिळाला. हा मोठा फटका लॉंग ऑफच्या डोक्यावरनं चेंडू चालला सीमा पार आणखीन एक टोकला रघुनाथनं षटकार ठोक डीजे. आणखीन एक ऑन साइडला फटका खेचला. पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेनं फंबल पाहायला मिळतं. थोडीशी मिसफिल्ड आणि त्याचाच रूपांतर 2 धावेमध्ये 2 धावेच्या मदतीनं 14 धावा ऑन स्कोअर बोर्ड वरती लागल्या गेल्यात. इथून पाहायला गेलं तर पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पहिल्या षटकातील शेवटचा बॉल असेल हा. इथून जरूर चांगली गोलंदाजी झाली होती 3 बॉल वरती राजनची. मात्र 4थ्या बॉल वरती षटकार आला. तिथून बॉल पुन्हा ऑन साइडला आणि इथून पाहायला गेलं तर आणखीन एक दमदार स्ट्रोक चौका. हॅलो अगदी पाहायला गेलं तर चौकार आला शेवटच्या बॉल वरती. इथून पाहायला गेलं तर
इथून पाहायला गेलं तर अगदी इथून व्हाईट बॉल. अगदी मागच्या मॅचचा हिरो ठरला गेलाय गणेश, ज्यानं बॅटिंग करत असताना 18 बॉल 35 धावांची पारी आणि गोलंदाजी करत असताना एक ओव्हर मागे एक एक विकेट आणि 5 धावा खर्च केल्या होत्या. तो खेळाडू ठरला गेलाय गणेश, मॅन ऑफ द मॅचचा हकदार. हा बॉल सुद्धा निर्धाव आहे. अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला गोलंदाज आपण पाहू शकाल. युवराज कडनं पाहायला गेलं तर या षटकातील 3 बॉलचा खेळ संपुष्टात आला. हा बॉल सुद्धा डॉट पाहायला मिळतोय पंचांकडे. लाऊड अपील अगदी पाहायला गेलं तर नक्कीच पंच सांगतायत बाद आहे. ट्रॉफी दिली जाते. त्याला स्कोरर लगेच सांगायचा आहे कॉमेंटेटरला. जेव्हा आपण सामना संपतो त्यावेळेस जो प्लेयर नक्की चांगला खेळ करतो त्याची मात्र जी हक्काची ट्रॉफी असते मॅन ऑफ द मॅचची, ती मात्र लगेच कॉमेंटेटर पर्यंत तो निर्णय पोहोचवायचा आहे आणि त्याच्यावरती अंमलबजावणी नक्कीच केली जाईल. इथून वळूया चालू सामन्याकडे. अगदी पाहायला गेलं तर इथून दुसरं षटक चांगलं फेकतो युवराज. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये हा बॉल डॉट बॉल पाहायला मिळाला. न्यू बॅटर आपण पाहू शकाल ऑन स्ट्राईक वरती रोशनला. 5 बॉलचा खेळ संपुष्टात आला. शेवटचा बॉल असेल. इथून जर पाहायला गेलं तर धावफलकावरती लागल्या गेल्यात 21 धावा. सुरुवात मात्र अप्रतिम केली होती रघुनाथनं. तिथून मात्र युवराज गोलंदाजी ट्रॅकवरती आला आणि त्या धावा रोखण्याचं काम जरूर केलं. इथे चिक्की सिंगल कंप्लीट करायची होती. शरीरावरती बॉल आदळला गेला. अगदी बघता बघता दुसऱ्या षटकाचा समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. धावा रोखल्यात युवराजनं या षटकामध्ये. अगदी इथून 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि इथून पुढील मॅच आपण पाहू शकाल. एका साईडला वसंत 11 स्टेशन टाकुरवाडी आणि त्यांच्या विपक्षात मात्र फाईट करेल ओम साईराम लोणावळा टीम. या मॅचच्या मिड इनिंग मध्ये दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. हा फटका दमदार आहे. स्टेडियम ग्राउंडचा फटका व्ही शेप मध्ये फटका सजवला होता. धी जीवाच्या आकांतानं विकेट मिळवण्याचा प्रयत्न
गोलंदाज आपण पाहू शकाल तिसरं षटक फेकण्यासाठी आलाय. पहिल्याच पहिल्याच बॉलवरती 2 धावा रोखू शकला नाही. अगदी हेमंतला पाहू शकाल इथून मात्र धावा रोखण्याचं काम झुबापट्टी बी संघाचे गोलंदाज करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण जी पाहायला मिळतं लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाकडं. चांगली व्यूहरचना मैदानाच्या आतमध्ये. हा मोठा फटका खेचायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. दी ताकदीची गोलंदाजी. जे षटक राजांना फेकलं होतं ना ते कुठेतरी महागडं ठरतंय झुमापट्टी बी संघासाठी. कारण 30 सर्कलचं बंधन होतं. 30 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळत होते. मुभा होती चौफेर फटके मारण्याची. तिथून हलक्या हातानं बॅटची कडा घेत थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडूला ट्रॅव्हलर केले जात आहे. 2 क्षेत्ररक्षक बॉल येण्यापूर्वी चेंडू फरार होईल. 4 धाव्यांसाठी हा आलेला संघर्ष करणारा चौकार ठोक डिशे. फक्त दिशा दिली होती बॉलवरती. हा बॉल खराब आहे. अगदी पाहायला गेलं तर गोलंदाज हेमंतचा आणि इथून पाहायला गेलं तर धाव घेतली नाहीये मात्र फ्रीटची एक धाव जरूर मिळाली. अगदी पंच सांगतील नो बॉल आहे. उघडा डोळे पहा नीट. येणारा बॉल हेमंत या गोलंदाजा फ्रीट. मोठा फटका मात्र इथे झेल गॅदर जरी केला तरी फलंदाज बाद नसेल. एक तर धाव कंप्लीट केली. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होत्या. अगदी जरूर प्रयत्न झाला होता मोठा फटका खेचण्याचा रघुनाथकडं. महत्वाची विकेट आहे आणि त्या महत्वाच्या विकेटवरती दोन्ही संघांच्या नजरा लागल्यात. 2 बॉल बाकी आहेत. अगदी पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी हेमंतकडं मैदानाच्या आतमध्ये केली गेल्या. उलरलेनचा बॉल स्लोवर बॉल होता. झेल उडाला. भरपूर लांबवरती क्षेत्ररक्षक आहेत. इथून पाहायला गेलं तर पुन्हा एकदा 2 धावा रोखू शकणार नाहीये. 2 धावेच्या मदतीनं धाव फलकावरती 32 धावा लागल्या गेल्या आहेत. अगदी शेवटचा बॉल असेल या षटकातील. नक्कीच उत्तरार्धामध्ये आपण वास्त्रे विभागामधील एक बुलंद आवाज ऐकू शकाल आमचे मुळगाव गावचे दीपक सरांचा. पुढच्या इनिंग मध्ये नक्कीच आपण मायक्रोफोन वरती आमंत्रित करूया. इथे फंबल पाहायला मिळतंय. अगदी थोडासा खराब खेळ जरूर पाहायला मिळाला आणि इथून चौकार आलाय नशिबाचा. अगदी नाराज असेल क्षेत्ररक्षकावरती राजन. कारण पाहायला गेलं ना तर चौथं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती. पण पाहू शकाल प्रकाशला पाचारण केलं जात आहे. त्याला पाण्याची पूर्तता करायची. आयोजक लगेच पाणी घेऊन जायचंय.
जसा स्ट्राईक वरती रघुनाथ आला तशी मात्र हा षटकार पाहायला मिळाला सांगवी संघाच्या बाजूनं. कर्णधार आणि ओम साईराम लोणावळा टीमचा कर्णधार आपण नाणेफेकीसाठी टॉच बॉक्स मध्ये यायचंय. इथून पुन्हा एकदा 2 धावा रोखू शकले असते मात्र थोडस लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जरूर जुमापट्टी बी संघाकडनं केलं जात आहे. अगदी पाहिलं ना तर प्रत्येक धाव महत्वाची आहे दोन्ही संघासाठी. 47 धावा तर बनल्या गेल्या आहेत धावफलकावरती. मात्र दुसऱ्या इनिंग मध्ये आपण मुळगाव आमचे मित्र दीपक सरांचा आवाज दुसऱ्या इनिंग मध्ये ऐकू शकाल. हा सरळ सीमा पार फेकून दिला जातोय. या बॉल वरती रन्स मिळाला जातील त्या अर्धा डझन आणि इथे मात्र पहिल्या इनिंगला फुल स्टॉप लागला जातोय. धावा बनल्या गेल्यात त्या 53. मात्र इथे गरज असेल येणारे 24 बॉल उत्तरार्धामध्ये 54 धावा बनवाव्या लागतील त्या जुम्मापट्टी बी संघाला. अगदी
अगदी पाहताय तुम्ही. हॅलो. पहिला चेंडू या ठिकाणी पंच बोलतात आम्हाला, थोडीशी हासरत करतात, थोडीशी कसरत करतात, सांगतात आम्हाला एक्स्टम सोडून जाणार. पहिलं मात्र खराब चेंडू हाताळताना मात्र रोशन पाहता सांगवी संघाचा अगदी 54 टार्गेट मध्ये सेट केलंय जुमापाटे बी संघाने. पाहता पहिला चेंडू मात्र अतिशय खराब हाताळताना रोशन हा गोलंदाज. अगदी 19 चेंडू मध्ये 49 धावांचा मात्र आपल्या संघासाठी 100% योगदान दिलंय ते रघुनाथ या फलंदाजाने. आता पहिला चेंडू मात्र हाताळताना खराब हाताळतो तो रोशन हा गोलंदाज. पुण्याशी गोलंदाज ट्रॅक वरती पाहताय. टप्पा पडल्यानंतर आखोटापे चेंडू होता भिरकवला त्याला मिड विकेट मध्ये स्वतः रघुनाथ धावतो चेंडू मागे थोडंसं फंबल त्या ठिकाणी फुटबॉल सारखं फुटवर्क केले जाते चेंडूसाठी अगदी सीमा रेषे पार. चेंडू पहिल्या चेंडूवरती येते चौकार. पुण्याशी गोलंदाज ट्रॅक वरती पाहताय आपण. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उचली घेण्याला थर्डमॅन मध्ये चेंडू ड्रायव्हर होतोय अगदी गमिलेला झाडच काढत चेंडू चाललाय सीमा रेषे पार. दुसऱ्या चेंडूवरती येतोय हा दुसरा चौकारमध्ये अटॅकिंग फलंदाजी म्हणावं लागेल. अगदी आक्रमण केलं जाते फलंदाजांच्या विरोधामध्ये. रोशन या गोलंदाजाचा स्वागत केलं जातं. बॅक टू बॅक 2 मोठे पटके आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचलं 9 या आकड्यावरती. विचार केला अगदी खराब गोलंदाजी म्हणला तरी काही हरकत नाही. पिवनच्या शतकामध्ये अगदी दादागिरी दाखवायला लागेल गोलंदाजाला सांगवी संघाच्या रोशन या गोलंदाजाला. 9 धावा खर्च केला अगदी 2 चेंडू मध्ये. पाहता आपण रघुनाथने कान मंत्र दिल्यानंतर रोशनला मात्र विकेट अटॅकिंग गोलंदाजी करावी लागेल मैदानामध्ये असताना. यावेळेस अगदी त्याचा भेद घेणार होतं काही समजलं अपेक्षेपेक्षा कमी उंची घेणारा चेंडू होता. निर्धाव मात्र येतो या ठिकाणी मध्ये समीर विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडू तिसरा या षटकातील 9 धावांवरती मात्र 3 चेंडूचा खेळ संपलाय. पिवनच्या मध्ये 2 पॅट्रोलिंग करताना क्षेत्ररक्षण पाहताय अगदी लॉंग ऑनला आणि लॉंग ऑफला देखील. प्रकाश आहे स्ट्रायकिंगला नो स्ट्रायकिंगला पाहताय आपण गोलंदाज ट्रॅक वरती. यावेळेस वेगवान चेंडू होता अति एस्ट्यांचा वेग घेणारा अगदी ट्रिपल उद्ध्वस्त केलं जाते. 2 फटके आले त्या फलंदाजाच्या बॅट मधून मात्र त्याला बाद करण्याचं काम करतोय रोशन हा गोलंदाज 4थ्या चेंडूवरती अगदी बॅक टू पविलियन. विकेट क्रमांक मात्र पहिला मैदानातून बाहेर येताना. अगदी अन्ना 11 मोठा संघ जर उपस्थित असेल तर आयोजकांपर्यंत रिपोर्टिंग करायचे. कॉमेंट्री बॉक्स. अगदी पहिला अटॅकिंग गोलंदाजी विकेट अटॅकिंग गोलंदाजी केले लगेच 4थ्या चेंडू मध्ये रोशन गोलंदाजाने. पहिल्या चेंडू मध्ये अतिशय खराब गोलंदाजी केली नंतर मात्र अटॅक केले फलंदाजाने. फलंदाजाला पल्लेकीन परतावा लावलंय रोशन या गोलंदाजाने. पाहूया पुण्याची गोलंदाज ट्रॅक वरती पाहताय जुमा पट्टीकडून मात्र नवीन फलंदाजी स्ट्रायकिंगला. यावेळेस मोठा फटका खेळला हवेत चेंडू तरंगतो क्षेत्ररक्षक येते रघुनाथ झपकली जाते कॅच फलंदाज होईल. दुसरा बाद या ठिकाणी मात्र परतावा लागेल. विकेट क्रमांक मात्र जुमापट्टी बी संघाचा दुसरा मात्र मैदानातून बाहेर येताना. सुभाष जातो तिसऱ्या क्रमांकावरती मात्र प्रमोट केलंय जुमापट्टी बी संघाने. अगदी पाहताय 9 धावा अगदी लागलेल्या असं वाटलं होतं का नक्कीच 54 धावांचा टार्गेट सेट केलाय सांगवी संघाने. अगदी पाठलाग करताना मात्र 2 गडीच्या मोबदल्यामध्ये 9 धावा धाबलक्यावरती लागतील त्या जुमापट्टी बी संघाच्या. अगदी पाहताय शेवटचा चेंडू असावा रोशन गोलंदाजचा सांगवी संघाकडून. पाहताय रोशन गोलंदाजचे 2 चौकाराचा मार खाल्याने एक चेंडू खराब हाताला नंतर बॅक टू बॅक 2 विकेट मात्र माघारी धाडण्याचं काम केलंय रोशन गोलंदाज. पुण्याची गोलंदाज ट्रॅक वरती पाहताय रोशन गोलंदाजाला. टप्पा पडल्यानंतर उचली घेते क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी मात्र शॉट चांगला सजवलाय त्या ठिकाणी सोमित होता. 1 धाब्यावर मात्र प्राधान्य दिलं जाईल
सरांचा इशारा येतो पहिल्या पिऊनचं शतक समापल्यानंतर मात्र धावफलकावरती धावं लागतील फलंदाजी करताना मात्र जुमपट्टी बी संघाच्या अगदी 10 धावा. अजूनही येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी मात्र 44 धावांची गरज लागेल ती जुमपट्टी बी संघाला. अगदी गोलंदाज मात्र रघुनाथला पाहाल दुसऱ्या षटकामध्ये मात्र टेशन ठाकूरवर अँड करणं गोलंदाजी करताना. दुसऱ्या षटकामध्ये पाहाल अगदी रघुनाथ गोलंदाज ट्रॅकवरती 10 धावा पहिल्या षटकामध्ये लागल्या पुण्याच्या गोलंदाज ट्रॅकवरती रघुनाथला पाहता पिवून दुसऱ्या षटकामध्ये पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र कवरच्या दिशेने उडवलं जातोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण अवेलेबल आहे. एक धाव कंप्लीट केली जाते थोडंसं मात्र अडचण येतो क्षेत्ररक्षण मध्ये सिंगलला प्राधान्य दिलं जाईल. सिंगलने मात्र धावफलक जाऊन पोहोचल फलंदाजी करताना माझे झुमपट्टी बी संघाचे 11 या धावांवरती. यावेळी टप्पा पडल्यानंतर लगेच अपेक्षापेक्षा जास्त उंची घेणारा चेंडू होता विकेट किपर मात्र समीरच्या हातामध्ये हा निर्धाव चेंडू येतो दुसरा. या ठिकाणी मात्र कमबॅकिंग गोलंदाजी करावी लागेल रघुनाथ याला. अगदी पाहिलं टप्पा पडल्यानंतर अपेक्षापेक्षा कमी उंची घेणारा चेंडू होता विकेट किपर मात्र समीरच्या हातामध्ये हा दुसरा चेंडू येतोय दुसऱ्या षटकातला निर्धाव पुण्याचे गोलंदाज ट्रॅकवरती. यावेळी मोठा फटका सजवला हवाई यात्रावरती चेंडू निघून जाईल. यस आणि नक्कीच मात्र षटकार येतो राजेंद्रच्या बॅट मधून मध्ये धाव फलक जाऊन पोहोचेल. यावेळी दुसरा कार्पेटलीचा फटका सजवलाय त्या ठिकाणी मात्र सोमित आहे त्या ठिकाणी मात्र चुकी करणार नाही. एकदा कंप्लीट केली धोक्याची घंटा झाली त्या ठिकाणी मात्र परतब लागेल. विकेट क्रमांक मात्र तिसरा मैदानातून बाहेर येताना सुभाष या फलंदाजाला. पाठलाग करताना मात्र 17 धावा धपलकावती 18 धावा मात्र धपलकावती लागले पुण्याशी पाहताल आपण रघुनाथ या गोलंदाजाला. प्लीज मात्र मिड विकेट म्हणून ट्रायबल होईल एक साईडला मात्र खेळल्या फटका सतर्क आहे त्या ठिकाणी पोर्टेबल एकच धावेला मात्र प्राधान्य दिलं जाते सिंगलला मात्र प्राधान्य दिले जाते मैदानामध्ये. अगदी फलंदाजी करताना मात्र धावफलक सिंगलने जाऊन पोहोचेल 19 धाब्यांवरती. अगदी फलंदाजी पाहताय तुम्ही जुमपट्टी बी संघाचे रघुनाथ पुण्याचे गोलंदाज ट्रॅकवरती 19 धावा धपलकावती लागले गेले 54 धावांचा पाठलाग करताना टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेध घेणार होता अपील जोरदार केलं परंतु पंच सांगतात आम्हाला तर 5-6 फलंदाज माझ्या स्टंपवरती खेळताना माझं शतक देखील दुसरा समाप्त होतं 19 धावा धपलकावती लागले गेले. सोमित येतो वैयक्तिक पहिलं आणि सांगी गोडलेलं मात्र तिसरं शतक हाताळण्यासाठी 54 धावा मात्र रोखावे लागते सोमित या गोलंदाजाला देखील. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र विकेट किपरची एज घेतो पंचांचा इशारा अगदी समोर येतोय फलंदाज परतावं लागेल चौथा मात्र धक्का बसताना मात्र फलंदाजाला राजाने फलंदाजाला 19 धाव्यांवरती.
सोमिता गोलंदाज येणारे 11 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ते 35 या धावांची. पुण्याच्या गोलंदाज ट्रॅकवरती पाहता सोमिता गोलंदाजाला टप्पा पडल्यानंतर पुण्याच्या शरीराचा वेध घेणार विकेट किपर मात्र समीरच्या हातामध्ये. हा देखील एक निर्धाव चेंडू होता म्हणजे आता मात्र सुरेख गोलंदाजी म्हणावं लागेल समित्या गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती विकेट घेण्याचं काम केलं त्यानंतर मात्र डॉट हाताला सुरेख गोलंदाजी म्हणावं लागेल. एक वासरे कोंड्यातून विलंब करणारा मात्र आज सांगवी संघ त्यानंतर मात्र फाईट करतो नेरळ विभागातून आलेला हा जुमापट्टी संघ. या बली फटका सजवलाय चांगला लेग साईडच्या दिशेने मात्र त्या ठिकाणी पिंटू धावतोय. चेंडू खाली एक धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेला मात्र प्राधान्य दिलं फलंदाजी करताना मात्र जुमापट्टी बी संघाचं टोटल धावून पोहोचल 20 या आकड्यावरती. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल सांगू संघाच्या या समित्या गोलंदाजीचा विचार केला ना अगदी ताकदवान गोलंदाजी जर नेहमी विचार केला वासर खोंड्यातून तर सांगू संघाची नेहमीच हा मैदानामध्ये असताना. जबली बॅक टू बॉलरचा फटका होता अगदी समोर खेळलाय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून रोशनी चेंडू खाली दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी मध्ये डोक्याची घंटा फलंदाजाला परतावं लागेल. मग आदवला परतावं लागेल. विकेट क्रमांक मात्र 5 मैदानातून बाहेर येताना कम ऑन डीजे. अगदी 4 चेंडूचा खेळ संपल्यामध्ये तिसऱ्या षटकामध्ये पाहता आपण सोमित या गोलंदाजाला तर एक गोलंदाजी म्हणावं लागेल विकेट अटॅकिंग गोलंदाजी अगदी जुमपट्टी बी संघाच्या विरोधात करताना मात्र सोमित हा गोलंदाज पुन्हा ट्रॅक वरती पाहाल सोमित या गोलंदाजाला. जब्बेलीस वेगवान चेंडू तर वेगवान चेंडू तर अपेक्षापेक्षा कमी उंची घेणारा चेंडू तर विकेट किपर मात्र समीरच्या हातामध्ये. हा देखील एक निर्धाव चेंडू येतोय लगेच मागच्या चेंडूवरती विकेट आला त्यानंतर मात्र निर्धाव चेंडू हाताळण्याचं काम करतोय समिता गोलंदाजी. सुरेख गोलंदाजी म्हणावं लागेल सांगी संघाचा मी उल्लेख केला मगाशीच वासरे कोंड्यातील एक दादा गोलंदाज म्हणले जातात सांगवी संघामध्ये. शॉर्ट प्लेन होता फटका फसला विकेट किपर स्वतः चेंडू खाली झपकली झाले असते कॅच परंतु या बोलीस मध्ये ड्रॉप केलं जातं. समीर विकेट किपर त्या ठिकाणी मात्र चुकी करतोय. सिंगलला प्राधान्य दिलं जाईल. सिंगलने मात्र धाव फलक जाऊन पोहोचल 22 या धाब्यांवरती. विचार केला तर अगदी तिसरं शतक देखील समाप्त झाले. या ठिकाणी मात्र अजून येणारे 6 चेंडू मध्ये विजयासाठी गरज लागेल ती 32 म्हणजे 32 धाव्यांची. लखनकडे मात्र जबाबदारी दिली जाते वैयक्तिक पहिलं आणि सांगी कोटेल मात्र शेवटचं शतक म्हणजे 4थं शतक हाणामारीसाठी असतं नेहमी ओळखलं जातं. 32 धावा मात्र विजयासाठी बनवावे लागतील ते जुमापट्टी बी संघाला. विचार केला तर येणारे 3 गोलंदाज मात्र अगदी योग्य ठरले आपल्या टीमसाठी. पहिला गोलंदाज असं रोशन सांगवी संघाकडनं त्यानंतर मात्र रघुनाथ असेल त्यानंतर सोमित असेल आणि 4थ्या षटकामध्ये लखन या गोलंदाजाला पाहताय. फुलटॉस चेंडू एकदा अगदी समोर खेळलाय त्या ठिकाणी मध्ये रघुनाथ होता. एक सिंगलला प्राधान्य दिलं जाते. सिंगलने मध्ये एक चिकी सिंगलने मध्ये धाव फलक जाऊन पोहोचत 30 म्हणजे 23 म्हणजे 23 धावा धापलकवरती लागले जातात. अजूनही 5 चेंडू मध्ये 31 धावांची गरज असेल. एखादा खराब चेंडू हातल्यानंतर मध्ये सामन्याचं चित्र बदलू शकतो. लखन पुण्याच्या गोलंदाज ट्रॅक वरती पाहताय पंचांच्या मात्र डाव्या साईडने गोलंदाजी करताना शॉर्ट प्लेनचा चेंडू होता कट करतो अगदी गल्लीमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करते दिल्लीतून गल्लीत चेंडू त्या ठिकाणी शेवटी शेणाला अडवलं जातोय. एकच धावेवर मात्र प्राधान्य दिलं जाईल. या ठिकाणी देखील धाव फलक जाऊन पोहोचेल ते 24 धाब्यांवरती. अगदी विचार केला तर अजूनही येणारे 4 चेंडू मध्ये अजूनही 30 धावांची गरज असेल. शब्बलीस समालोचन कक्षाला सलामी देणार आहे तो हवाई यात्रेवाला 6 धावा देऊन जाणारा हा हवाई यात्रेवाला षटकाराच्या साईड मध्ये धाव फलक जाऊन पोहोचलते 30 या आकड्यावरती म्हणजे 13 धावा धाव फलक
या पल्ली दुसरा देखील फटका सजवायचा होता, फक्त तो अपेक्षापेक्षा जास्त उंची घेणारा विकेट किपर मात्र समीरच्या हातामध्ये. हा देखील एक डॉट बॉल येते. म्हणजे आता मात्र गोलंदाजीचा भरणा मध्ये चांगला आहे. सांगवी संघ दादागिरी दाखवली जाते मैदानामध्ये. या सामन्यामध्ये वन साइड असा काहीतरी सामना मैदानामध्ये घडताना सांगवीच्या विपक्षामध्ये. लखन पुणे गोलंदाज ट्रॅक वरती पाहताय 30 धावा, अजूनही 24 धावांची गरज आहे. ज्यावेळी फटका सजवला कार्पेट लेवलचा मिड विकेट मध्ये लॉंग ऑनला, त्या ठिकाणी रोशन चुकी करतोय, चौकार जाईल. यस, जमीन घासत शेवटच्या चॅनल मध्ये चौकार येतो, धापलक जाऊन पोहोचल 34 आकड्यांवरती. फटका फसला फायनल लेग मध्ये. विकेट किपर त्या ठिकाणी मध्ये अटॅकिंग किपिंग करतोय, फलंदाजाला परत बोल लागेल शेवटच्या क्षणाला आणि विजय होतोय तो मात्र सांगवी संघ. आणि हार्ड लक म्हणा बोल लागेल तो म्हणजे झुमापट्टी बी संघाला.